विचार न करता न्याय देणारा व्यक्ती कधीही खऱ्या अर्थाने न्यायाधीश होऊ शकत नाही। खरं आणि खोटं याची जोपर्यंत सत्यता पडताळणी करून जो कुशल न्यायाधीश न्याय देत नसतो त्याला खरा न्यायाधीश आपण म्हणू शकत नाही। त्यामुळे खऱ्याची बाजू आणि खोट्याची बाजू समजून घेऊन त्यावरती योग्य प्रकारचा निर्णय देणारा, धर्मानुसार आचरण करणारा, अर्थात तत्वानुसार आचरण करणारा जो न्यायाधीश असतो खऱ्या अर्थाने त्यालाच न्यायाधीश म्हटलं जातं। आणि त्यामुळे न्याय देणाराची भूमिका ही निपक्षपाती असली पाहिजे। पक्षपात कुठल्याही प्रकारचा न्याय व्यवस्थेमध्ये असू नये। जिथे पक्षपात असतो तिथे खरा न्याय म्हटला जात नाही आणि त्यामुळे निपक्षपाती न्याय देणाराच खऱ्या अर्थाने न्यायाधीश ठरत असतो। आणि त्यामुळे आपण सुद्धा निपक्षपातीपणे न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन सुखाच्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा। नमो बुद्धाय, जय भीम।